नमस्कार प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला स्वगणना करायची आहे पण कशी करावी हे माहीत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि स्वतःची स्वगणना अचूकपणे पूर्ण करा. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. सध्या आपल्या देशात जनगणना 2027ला जोरदार सुरुवात झाली असून दिनांक 1 मे ते 15 मे 2027 हा स्वगणनेचा टप्पा सध्या सुरू आहे. अनेकांनी स्वगणना केली आहे तर काहींनी अजूनही सुरुवात केली नाही. या व्हिडिओद्वारे आपण आपली अचूक स्वगणना करून आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती देण्यापर्यंत संपूर्ण माहिती लाईव्ह डेमोद्वारे घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करणार आहोत. यानंतर आपण सर्च बारवरती टाईप करणार आहोत se.census.gov.in. तर इथे मी पाहू शकतो की अशा प्रकारे se.census.gov.in असं मी टाईप करून घेणार आहे. त्याला आपण टच करून घेणार आहोत. यानंतर इथे सेन्सस ऑफ इंडिया अशी एक वेबसाईट आपल्याला दिसत आहे. त्या वेबसाईटला आपण टच करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सेन्सस ऑफ इंडिया 2027च्या होम पेजवर आलेलो आहोत. इथे आपल्याला सेल्फ एन्युमरेशन HLO लॉग इन अशा प्रकारचा मेसेज दिसत आहे. त्यामध्ये आपण आपलं स्टेट सिलेक्ट करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी कॅप्चा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसेस या बटनाला तर इथे आपल्याला मेसेज दिसत आहे वेलकम स्वागत है. यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती आपण वाचून घेणार आहोत. म्हटल्याप्रमाणे आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनटं या प्रक्रियेसाठी लागणार आहेत आणि ती कशी करायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. तर इथे मी ओके हे बटन दाबून घेतो. त्यानंतर मला हेड ऑफ फॅमिली यांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. मी आता काहीतरी इमॅजिनरी नाव टाकून घेतो. त्यानंतर मला इथे 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकावा, पण मोबाईल नंबर हा लागणारच आहे. यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसेस हे बटन मी दाबून घेतो. इथे मेसेज आलेला आहे OTP सेंड टू युअर मोबाईल नंबर. अशा प्रकारे मी जो OTP आलेला आहे तो कॉपी करून घेतो आणि ओके करून इथे पेस्ट करून घेतो. तर अशा प्रकारे मी OTP टाकून आणि लँग्वेज सिलेक्ट करून घेतो आणि व्हेरीफाय OTP हे बटन दाबून घेतो. तर अशा प्रकारे मी आता 6 स्टेपमध्ये माझी जनगणना पूर्ण करून घेणार आहे. सेल्फ एन्युमरेशन यामध्ये आपल्याला 6 पैकी पहिली स्टेप पूर्ण करायची आहे. यासाठी आपण आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्याला निवडून घेणार आहोत. तर मी इथे जिल्हा निवडून घेतो. त्यानंतर मला पिनकोड टाकायचा आहे. तो पिनकोड मी इथे टाकून घेतो. यानंतर मला लँडमार्क टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच माझ्या घराचा पत्ता आलेला आहे. अशा पद्धतीने मी स्थानाची पुष्टी केलेली आहे. आता जतन करा आणि पुढे जा हे बटन मी दाबून घेतो. इथे स्थानाची पुष्टी करा यामध्ये मला निवासस्थानाचे अक्षांश व रेखांश इथे पाहायला मिळत आहे. चुकीचे स्थान असल्यास तुमचा स्वगणना डेटा प्रगणकाकडे जाणार नाही. तुम्हाला निवडलेल्या स्थानासह पुढे जायचे आहे का? तर मी हिरव्या रंगाचं होय बटन दाबून घेणार आहे.
आता इथे आपण स्टेप 2 वर आलेलो आहोत. इथे आता आपल्याला घराशी संदर्भात काही तपशील भरून घ्यायचा आहे. गणना घर म्हणजे एक इमारत किंवा इमारतीचा एक भाग किंवा बहुमजली इमारत, एक सदनिका ज्याचा वापर किंवा ओळख एक स्वतंत्र घटक म्हणून केला जातो, कारण त्याला रस्ता किंवा सामायिक आवार किंवा जिना इत्यादीवरून वेगळे प्रवेशद्वार असते. तर अशा पद्धतीने आपलं घर हे एक गणना घर आहे. त्याच्या संदर्भात आता माहिती आपण भरून घेणार आहोत. गणना घराची जमीन यासाठी मुख्यत्वे वापरलेले साहित्य. आता हे घर सिमेंटचं बनलेलं आहे, त्यामुळे सिमेंट हे त्यातलं मुख्य साहित्य आहे. गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आता काही घरं हे मातीचे असतात, त्यालाच लागून थोडा भाग हा सिमेंटचा असतो. जो भाग जास्त मोठ्या प्रमाणात वापरलेला आहे, सिमेंट किंवा माती किंवा कच्च्या विटा, त्यापैकी आपण निवडायचं आहे. आता मी निवडून घेतो. हे घर पक्क्या विटाचं आहे. भिंत, या घराची भिंत पक्क्या विटांची आहे, म्हणून मी पक्क्या विटा निवडून घेतलेला आहे. यानंतर गणना घरासाठी छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. तर यापैकी आपलं घर हे कुठल्या प्रकारात मोडते, ते लाकडाचं असेल, वाळलेल्या गवत, बांबूंचं बनलेलं असेल तर आपण पर्याय क्रमांक 1 निवडू शकतो. वरून पॉलिथिन किंवा प्लास्टिक टाकलेलं असेल तर पर्याय क्रमांक 2, हातांनी बनवलेली कौलं असतील तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्याला आपले पर्याय निवडून घ्यायचं आहे. सध्या ज्या घराची मी गणना करत आहे ते कॉन्क्रीटचं घर आहे, त्यामुळे कॉन्क्रीट असं निवडून घेतलेलं आहे. घराचं छप्पर कॉन्क्रीटचं आहे, त्यामुळे कॉन्क्रीट निवडलेलं आहे. गणना घराची स्थिती ही राहण्यास योग्य आहे की चांगली आहे की मोडकळीस आलेलं आहे, तर मी इथे चांगली असं निवडून घेतो आणि जतन करा आणि पुढे जा हे बटन दाबून घेतो. तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का असा मेसेज आलेला आहे, तर मी होय निवडून घेतो. यानंतर आपण स्टेप 3 वर पोहोचलेलो आहोत. यात आपल्याला कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती भरायची आहे. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या निवडायची आहे. तर या कुटुंबामध्ये निवास करणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या. यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव इथे बाय डिफॉल्ट आलेलं आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव पुन्हा एकदा आपण इथे भरून घेणार आहोत. मराठी भाषेमध्ये सुद्धा कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून घेतलेलं आहे. यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग इथे मी स्त्री असं करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपलं कुटुंब ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीपैकी असेल तर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. यापैकी नसेल तर इतर हे पर्याय निवडून घ्यायचा आहे. या घराच्या मालकी हक्काची स्थिती आपल्याला निवडून घ्यायची आहे. तर हे घर स्वतःचे असल्याने स्वतःचे घर असं निवडून घेतलेलं आहे. भाड्याचे परंतु इतरतः स्वतःचे घर असलेले, भाड्याचे आणि कुठेही स्वतःचे घर नसलेले अशापैकी आपण पर्याय निवडून घेणार आहोत. निवास योग्य खोल्यांची संख्या आपल्याला निवडून घ्यायची आहे. आता या घरात निवास योग्य खोल्यांची संख्या किचन सोडून आपल्याला निवडून घ्यायची आहे, ते मी टाकून घेतो. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या इथे टाकून घ्यायची आहे. यानंतर जतन करा आणि पुढे जा हे बटन मी दाबून घेणार आहे. आता कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयींबद्दल माहिती विचारलेली आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे येत असते, त्यामुळे मी इथे पर्याय क्रमांक 1 निवडलेला आहे. गावांमध्ये विहिरीचं पाणी सरळ टाकीत पोहोचवलं जाते आणि प्रक्रिया न करता ते नळाद्वारे घरोघरी पोहोचते, तर तुम्ही पर्याय क्रमांक 2 निवडून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण पर्याय निवडून पुढे जायचं आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, तर इथे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता परिसरातच आहे, म्हणजे घराच्या परिसरात आपल्याला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होत असते, त्यामुळे परिसरात असं लिहिलेलं आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत इथे वीज असा निवडून घेतलेला आहे. तुमच्यापैकी तुम्ही जे योग्य लागू असेल ते निवडून घ्यायचं आहे. नंतर शौचालयाची उपलब्धता होय किंवा नाही आपल्याला निवडून घ्यायचं आहे. केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबासह सामायिक वापर, अशा पद्धतीने आपण निवडून घेणार आहोत. तर मी इथे केवळ कुटुंबाच्या वापरासाठी असं निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर शौचालयाचा प्रकार असा आपल्याला निवडून घ्यायचा आहे. इथे फ्लश किंवा पोअर फ्लश जोडणी असलेला, यामध्ये 3 पर्याय आहे, त्यापैकी आपल्याला तो निवडून घ्यायचा आहे. जर आपलं ग्रामीण भागातील असेल तर द्विखड्डा शौचालय किंवा एकलखड्डा शौचालयापैकी निवडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अनेक प्रकार इथे दिलेले आहेत. यातला जो लागू असेल तो पर्याय आपल्याला निवडून घ्यायचा आहे. तर मी इथे पाईपलाईनद्वारे मल निस्सारण असणारी शौचालय जोडणी
निवडून घेतलेली आहे. यापुढे आपल्याला सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद गटार व्यवस्था असं निवडून घ्यायचं आहे. यानंतर परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे काय, तर होय, यामध्ये स्नानगृह बंदिस्त किंवा छपराशिवाय बंदिस्त अशा पद्धतीने आपण निवडून घेणार आहोत. तर इथे स्नानगृह आहे, होय असं मी निवडून घेतलेलं आहे. छप्पर नसेल तर छपराशिवाय निवडून घ्यायचं आहे, नसेल तर नाही निवडून घ्यायचं आहे. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी या संदर्भातली माहिती विचारलेली आहे. तर आपल्या घरी जर लाल रंगाचा सिलेंडर येत असेल तर LPG जोडणी आहे हे निवडून घ्यायचं आहे. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही, तर यामध्ये आपण पर्याय निवडून घ्यायचा आहे. इथे स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास पर्याय क्रमांक 1 निवडून घ्यायचा आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन हे LPG PNG असं मी निवडून घेतो. जर तिथे जळाऊ लाकूड वापरत असेल किंवा विजेवर स्वयंपाक होत असेल, सौर ऊर्जेवर होत असेल तर त्या पद्धतीने आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि जतन करावं, पुढे जा हे बटन दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो पॉपअप मेसेज येईल त्यामध्ये होय हा पर्याय आपण निवडून घेऊ. चला, यानंतर आपण 5व्या स्टेपवर आलेलो आहोत. इथे आपल्याला मालमत्तेविषयी माहिती भरायची आहे. तर रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आहे काय, तर होय, कारण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किंवा स्मार्टफोनमध्ये रेडिओ ट्रान्झिस्टर आपण ऐकू शकतो. दूरचित्रवाणी आहे किंवा नाही, म्हणजेच TV सर्वांच्या घरी सध्या असतोच, नसेल तर नाही पर्याय निवडायचं. असेल तर यापैकी त्यामध्ये कुठल्या प्रकारे चॅनल्स दिसतात, निःशुल्क डिशद्वारे किंवा DTHद्वारे किंवा केबल जोडणीद्वारे, तर मी इथे केबल जोडणी हे पर्याय निवडून घेतलेला आहे. इंटरनेट उपलब्धता होय किंवा नाही, तर आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे काय, तर होय हा पर्याय मी निवडून घेतो. जर तुमच्याकडे लॅपटॉप संगणक असेल तर त्याला आपण निवडून घ्यायचा आहे, अन्यथा मोबाईल स्मार्टफोनवर हे आपण निवडून घेऊ. यानंतर लॅपटॉप किंवा संगणक आहे काय, तर इथे मी नाही हा पर्याय निवडून घेतो. दूरध्वनी, मोबाईल, स्मार्टफोन, तर इथे फक्त लँडलाईन असेल तर पर्याय क्रमांक 1 निवडायचा आहे. फक्त मोबाईलमध्ये स्मार्टफोन, इतर मूलभूत मोबाईल किंवा दोन्हीही यापैकी स्मार्टफोन हे पर्याय मी निवडून घेतो. सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड यापैकी आपण आपल्या घरी जे वाहन असेल ते वाहन आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. तर इथे सायकल आणि मोपेड, मोटरसायकल, स्कूटर आणि सायकल दोन्ही आहे, तर मी दोन्ही हे पर्याय निवडून घेतलेला आहे. कार, जीप, व्हॅन नाही हे पर्याय मी निवडून घेतलेला आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य गहू आहे, त्यामुळे मी गहू हे निवडून घेतलेलं आहे. यानंतर माझा मोबाईल क्रमांक इथे आलेला आहे आणि जतन करावं, पुढे जा हे बटन मी दाबून घेत आहे. तर अशा प्रकारे मी आता शेवटच्या स्टेपवर आलेलो आहो. पुनरावलोकन. मी भरलेली माहिती एकदा पुनरावलोकन करून घेतो आणि त्यानंतर मी पुष्टी करावं, सादर करा हे बटन दाबून घेणार आहे. अंतिम सबमिशननंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणतीही बदल होणार नाही. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का असं विचारलेलं आहे, तर मी होय हे बटन दाबून घेतो. त्या सबमिट केल्याचा मेसेज आलेला आहे. यात माझा SEID आलेला आहे. हा SEID मला जतन करून ठेवायचा आहे. मी याचा स्क्रीनशॉट काढून घेतो. हा स्क्रीनशॉट मी माझ्या घरी येणाऱ्या प्रगणकाला दाखवणार आहे, ज्यानंतर माझी जनगणना अतिशय वेगवान पद्धतीने त्वरित पूर्ण होणार आहे. तर अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही यशस्वीरित्या स्वगणना करणे सोपे जाणार आहे. यानंतर आपण हे लाल रंगाचं बाहेर निघणारं बाण दाबून घेणार आहोत, ज्याने आपण लॉग आऊट होणार आहोत.